आता तुमच्या घरात सुद्धा भेंडीची भाजी बघितली की नाक मुरडतात, खायला मागत नाहीत आणि विशेष म्हणजे भाजीला सुद्धा अगदी तुम्हाला काहीतरी झटपट 10 मिनिटात तयार होणारं बनवायचं असेल ना, तर एकदा झटपट तयार होणारी ही दही भेंडी बनवून पहा. चवीला इतकी भन्नाट लागते की पुन्हा-पुन्हा बनवून खाल. त्यासाठी सर्वात आधी इथे मी 250 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवली होती. यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी मी निथळून काढलं आहे. आता ही भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर दही भेंडी बनवताना भेंडी अशा पद्धतीने चिरून घ्यायची. एका भेंडीचे पुढचे मागचे देठ काढायचे आणि फक्त 2 भाग करायचे या पद्धतीने. मध्यभागी पाहायची भेंडी किडकी आहे का नाही आणि राहिलेली भेंडीसुद्धा अगदी याच पद्धतीने चिरून घ्यायची. तर इथे तुम्ही पाहू शकता जर भेंडी जास्त मोठी असेल तर एका भेंडीचे तुम्ही 3 भाग करू शकता या पद्धतीने. पण भेंडी मध्यम किंवा लहान आकाराची असेल तर एका भेंडीचे फक्त 2च भाग करायचे आणि मोठ्या आकारामध्येच ही भेंडी चिरून घ्यायची. राहिलेली भेंडीसुद्धा मी अगदी याच पद्धतीने चिरून घेते. तर इथे मी राहिलेली सर्व भेंडीसुद्धा चिरून घेतली आहे. आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा. पॅनची लिंक जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. पॅन गरम झाला की 3 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की आता चिरून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची आणि भेंडीवरती हलकेसे डाग पडेपर्यंत आणि भेंडी हलकीशी मऊसूद होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची. यामुळे काय होतं, भेंडी चिकट होत नाही, छान मोकळी होते. त्यासोबतच एक 80% भेंडी शिजवून घेतली की दह्यामध्ये पुन्हा ती छान शिजते. आता भेंडी परतून होतीये तोपर्यंत इथे मी 5 मोठे चमचे कमी आंबट असलेलं दही घेतले, ते फेटून घ्यायचं. त्यानंतर या दह्यामध्येच काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता या ठिकाणी जर लहान मुलांसाठी बनवत असाल, तर लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व पावडर मसालेसुद्धा या दह्यामध्ये आपल्याला एकसारखे मिक्स करायचे आहेत. लक्षात ठेवा मीठसुद्धा आपण या पेस्टमध्येच घातलं आहे, त्यामुळे नंतर मीठ घालायची गरज नाही. तर इथे पहा सर्व मसाले मी दह्यामध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत. तोपर्यंत आपली भेंडीसुद्धा छान परतून झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही परतून घेतलेली भेंडी एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. तर इथे पहा परतून घेतलेली सर्व भेंडी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता पॅनमध्ये जे तेल शिल्लक आहे ना, तेवढ्यामध्येच आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले, फुलले, भाजले गेले, की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. तो चिरलेला कांदा घालायचा आणि त्यासोबतच 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण पेस्ट वापरायची नसेल, तर तुम्ही 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेऊन घातल्या तरीसुद्धा चालतील. आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचंय. तर इथे पहा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत सर्व साहित्य मी छान परतून घेतले. आता यामध्ये जी आपण दह्याची पेस्ट तयार करून घेतली आहे, ज्यामध्ये सर्व मसाले घातले होते, ती घालायची आणि त्यासोबतच बाउलमध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करून ते सुद्धा घातलंय, म्हणजे बाउलला लागलेला मसाला वाया जाणार नाही. त्यानंतर आता सर्व मसाले छान एकसारखे मिक्स करायचे आणि छान तेल सुटेपर्यंत, पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचे. त्यासाठी पॅनवर अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचं, म्हणजे मसाले पटकन शिजले जातात. तर इथे पहा पॅनवर अर्धवट झाकण ठेवून मसाले मी छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घेतले आहेत. मसाले छान तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत परतून झाले, की आता यामध्ये परतून घेतलेली भेंडी घालायची. भेंडी घातल्यानंतर भेंडी मसाल्यामध्ये छान एकसारखी मिक्स करायची. पुन्हा सांगते लक्षात ठेवा, आपण मसाले दह्यामध्ये मिक्स करतानाच त्यामध्ये मीठसुद्धा घातलं होतं. त्यामुळे इथून पुढे मिठाचा वापर अजिबात करायचा नाही. तर इथे भेंडी मी मसाल्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे. आता पॅनवर पुन्हा झाकण ठेवायचं आणि छान तेल सुटेपर्यंत ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. झाकण काढून अधून-मधून मिक्स करत राहायचं, म्हणजे भेंडी खाली लागून करपणार नाही. तर इथे पहा एक 5 ते 7 मिनिटंच झाकण ठेवून ही भेंडी मी शिजवून घेतली आहे. छान असं तेल सुटले. तुम्ही ग्रेव्हीला रंगसुद्धा पाहू शकता किती मस्त आलाय. आता ही ग्रेव्ही एकदा खालून मी एकसारखी मिक्स करून घेते. त्यासोबतच तुम्ही इथे पाहू शकता भेंडीसुद्धा अगदी छान शिजली आहे, मऊसूत शिजली आहे. परफेक्ट अशी दही भेंडी बनून तयार झाली आहे. अगदी झटपट ही भाजी बनून तयार होते. जास्त मसाले लागत नाहीत आणि चवीला म्हणाल तर भन्नाट. आणि आता ही भेंडी मस्त गरमागरम चपाती, फुलके, भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करायची. चवीला अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.